श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मी सुरेखा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत. स्वामी भक्तांनो, स्वामींचे 11 गुरुवार कसे करायचे आहे, त्याचे उद्यापन कसं करायचं आहे, त्याचे नियम काय आहे, मांडणी कशी करायची आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता स्वामींचे 11 गुरुवार तुम्ही करू शकता, 21 करू शकता, 51 करू शकता आणि 108 गुरुवार देखील तुम्ही करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही गुरुवार करू शकता. आता स्वामींचे 11 गुरुवार कधीपासून सुरू करायचे आहे, तर तुम्ही कुठल्याही महिन्यापासून स्वामींचे गुरुवार हे करू शकता. प्रत्येक महिना हा चांगलाच असतो, उत्तमच असतो. आता जर तुम्हाला गुरुवार करायचा आणि त्या गुरुवारी जर अमावस्या आली तर त्या अमावस्याच्या दिवशी तुम्ही गुरुवार करू नका, म्हणजे सुरुवात करू नका. हां, मध्यंतरी जर तुम्ही आता गुरुवार सुरू केलेत आणि 1-2 गुरुवार नंतर अमावस्या आली तर काही नाही, त्याचा काही फरक पडत नाही. परंतु आपल्याला गुरुवार सुरू करायचे आहेत आणि जर त्या गुरुवारी अमावस्या आली असेल तर तो गुरुवार सोडून पुढच्या गुरुवारपासून तुम्ही 11 गुरुवारचे व्रत करू शकता. आता ज्यावेळेस आपण 11 गुरुवार 21 गुरुवारचे व्रत सुरू करणार आहेत, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी आपल्याला महाराजांच्या मंदिरात जायचं आहे. जर तुमच्या घराशेजारी मंदिर असेल किंवा मठ असेल किंवा केंद्रात देखील तुम्ही जाऊ शकता आणि महाराजांना साकडं घालायचं आहे. तुमचा काही प्रश्न असेल, तुमची काही इच्छा असेल, ते समर्थांपुढं तुम्हाला बोलायचं आहे. तर तुम्हाला महाराजांकडे जाताना काय करायचं आहे की 1 नारळ, खडीसाखर, उदबत्ती, शक्य झालंच तर फूल घेऊन जा आणि ज्यावेळेस तुम्ही ते समर्थांना अर्पण करायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल, ज्या काही सांसारिक अडचणी असतील त्या महाराजांना सांगायचं आहे आणि महाराजांना सांगायचं आहे की मी या गुरुवारपासून 11 गुरुवार किंवा 21 गुरुवार तुमच्या म्हणजे तुम्हाला जितके गुरुवार करायचे आहेत ते महाराजांना सांगायचं आहे. 11 गुरुवार 21 गुरुवार मी असे व्रत करणार आहे आणि माझ्याकडून ही सेवा करून घ्या आणि माझी इच्छा पूर्ण करा. जे काही तुमची अर्थातच चांगलीच इच्छा असणार आहे ती इच्छा पूर्ण करून घ्या आणि हे गुरुवार करत असताना कोणतीही अडचण येऊ नये, निर्विघ्नपणे ते गुरुवार पार पडू देत, असं महाराजांना विनवणी करायची आहे. आता गुरुवारची पोथी मिळते, परंतु ती 9 गुरुवारची पोथी मिळते, 11 गुरुवारची नाही. तुम्ही 9 गुरुवार केलं तरी देखील चालतं. म्हणजे 11, 21 तुम्हाला जितके गुरुवार करायचे आहेत तेवढे गुरुवार तुम्ही करू शकता. आता ज्या दिवशी गुरुवारपासून आपल्याला हे व्रत करायचं आहे त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला संकल्प करायचा आहे. तर संकल्प काय करायचा आहे, तर आपल्या हातात, तुम्हाला तर माहीत आहे, संकल्प करताना हातात पळीभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 4 दाणे अक्षताचे टाकायचे आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे, फुलं असेल तर फुलं अर्पण करायचं आहे त्यामध्ये आणि खाली प्लेट ठेवायची आहे. आणि त्यावेळेस मग आपलं पूर्ण नाव सांगायचं आहे, गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणून सांगायचं आहे आणि संकल्प करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही 11 गुरुवार 21 गुरुवार करता त्यावेळेस पहिल्याच गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे. प्रत्येक गुरुवारी आपल्याला संकल्प करत बसायचं नाही. त्यामुळे पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आहे. जे काय आपल्या मनातील इच्छा आहे ते स्वामींना सांगायचे आहे आणि तो संकल्प आपल्याला सोडायचा आहे. तर आता गुरुवारची पूजा करत असताना आपल्याला मांडणी करायची आहे का, तर मांडणी शक्यतो तुम्ही कराच. मांडणी केल्यामुळं काय होतं की आपल्याला असं वाटतं की हां बाबा, म्हणजे फक्त आपल्याला त्याच गुरुवारी मांडणी करायची आहे आणि नंतर ती मांडणी काढून ठेवायची आहे, परत पुढच्या गुरुवारी मांडणी करायची आहे. तर आपल्याकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा स्वामींचा फोटो असेल, स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींना अभिषेक घाला. अभिषेक तुम्ही दुधाचा घालू शकता किंवा जलाचा अभिषेक घालू शकता. अभिषेक घाला. मग फोटो असेल तर त्याच्यावर थोडंसं जल शिंपडा, तो फोटो पुसून घ्या, त्याला अष्टीगंध लावा. जर पिवळे फुलं असेल तर ते फुलं अर्पण करा तुम्ही. हिना अत्तर असेल तर उत्तमच, हिना अत्तर लावा आणि धूप दीप लावा स्वामींच्या समोर. स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती असेल तर ते पिवळ्या वस्त्रावर ठेवा तुम्ही. पुढं एक गणपतीचं प्रतीक म्हणून तुम्ही सुपारीची पूजा करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही ही मांडणी करू शकता. आता ही झाली मांडणी, परंतु गुरुवारी आपल्याला सेवा करायची आहे. आता सेवा ही महत्त्वाचीच आहे. जर आपण 11 गुरुवार 21 गुरुवार करत आहे तर आपल्याला सेवा ही करायचीच आहे. आता सेवा म्हणजे गुरुवारी आपल्याला सेवा करायची आहे. तर स्वामीचरित्र सारामृत आपल्याला एका बैठकीत पूर्ण ते 1 ते 21 अध्याय पूर्ण आपल्याला एका बैठकीतच वाचायचं आहे.
त्याचबरोबर आपल्याला 11 माळी स्वामींचा जप करायचा आहे, 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आता ही सेवा तुम्ही कधी करू शकता, म्हणजे पहाटे 4 वाजल्यापासून तुम्ही रात्रीपर्यंत तुम्ही जर जॉबला जात असेल किंवा काही कामं असेल, तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला ती सेवा करायची नाही, कारण 12 ते 12:30 हे वेळ दत्तात्रेयांची म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांची भिक्षेची वेळ आहे. त्यामुळे 12 ते 12:30 दुपारच्या वेळेत तुम्हाला ही सेवा करायची नाही. तुम्ही पहाटे 4 वाजल्यापासून रात्रीपर्यंत ही सेवा करू शकता. मग यामध्ये तुम्ही दोन पद्धतीने सेवा करू शकता. तर 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता. मध्ये तुम्ही गॅप घेऊ शकता आणि नंतर स्वामीचरित्र सारामृत हे वाचू शकता. आता स्वामीचरित्र सारामृत वाचताना मध्ये बोलू नये किंवा उठू नये. एका बैठकीतच तुम्हाला ते स्वामींचं सारामृत पूर्ण करायचं आहे. आणि नंतर तुम्ही 11 वेळा तारक मंत्र, 11 वेळा 11 माळी जप करू शकता. आता हे तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता ही सेवा तुम्हाला तुमच्या घरीच करायची आहे. आता तुम्ही म्हणसाल की आम्हाला वेळ नाही, आम्ही कामाच्या ठिकाणी ही सेवा करू. तर नाही, ही सेवा तुम्हाला घरीच करायची आहे. तुमच्या वास्तूमध्येच ही सेवा करायची आहे. आता आपण ही सेवा करायची आहे आणि स्वामींचे गुरुवार आपण म्हणजे आपल्या ज्या काही सांसारिक अडचणी असतील त्यासाठीच आपण स्वामींचे गुरुवार करतो. यामध्ये संतानप्राप्ती, स्वतःचं घर व्हावं असं वाटत असेल, विवाह व्हावा, यासाठी देखील हे व्रत करतात. आता हे व्रत कोणी करू शकतं, मुलगा मुलगी कोणीही, महिला करू शकतात, स्त्री पुरुष तसेच आजी करू शकते, आजोबा, म्हणजे याला बंधन नाही, कोणीही हे व्रत करू शकतं. आणि हे व्रत करत असताना आपल्याला कुणालाही वाईट बोलायचं नाही, कुणाबद्दल वाईट चिंतायचं नाही, तसेच उनं कुणाला बोलायचं नाही, मन एकदम शांत ठेवायचं आहे हे गुरुवार करत असताना. म्हणजे नेहमीच तुम्ही मन शांत ठेवा, कुणाला उनं बोलू नका. आणि जोपर्यंत आपण गुरुवार करत आहे तोपर्यंत मांसाहार म्हणजेच आपल्याला हे मांसाहार करायचं नाही आणि घरात पण आणायचं नाही. गुरुवारच्या दिवशी आणायचं नाही आणि करायचं पण नाही. आता जर मासिक अडचण आली तुम्हाला तर तुम्ही उपवास धरू शकता, परंतु तुम्ही सेवा करू शकत नाही. उपवास धरा, मासिक अडचण आली असेल तर उपवास धरू शकता, परंतु आपल्याला सेवा करायची नाही. कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता, जे आपलं रोजचं जेवण आहे ते खाऊ शकता. तसेच उपवास धरायचा असेल तर तुम्ही उपवास धरू शकता, खिचडी किंवा भगर खाऊ शकता, संध्याकाळी उपवास सोडू शकता. किंवा तुम्हाला दुपारी उपवास सोडायचा असेल, जर वाचन वगैरे आपली सेवा झाली तर तुम्ही दुपारी खाऊ शकता, तसं काही नाही. तुम्ही 4 वाजता सेवा केली तर तुम्हाला 8 वाजता जेवायचं असेल तर तुम्ही जेवू शकता, म्हणजे त्याच्या बाबतीत पण काही नाही. जर एखाद्या वेळेस गुरुवारी आपल्याला गावी जायचं असेल तर लवकर उठून आपण सेवा केली पाहिजे. सेवा ही लवकर उठून करायचं. एखादा फराळीचा डबा घेऊन जायचा असेल तर तुम्ही बाहेरगावी जाऊ शकता. तसेच ज्यावेळेस आपण 11 गुरुवार 21 गुरुवार हे संकल्पयुक्त करतो त्यावेळेस आपल्याला गुरुवारी ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे. तसेच परान्न खायचं नाही. आणि जर आपल्याला खूपच अडचण असेल की आपल्याला म्हणजे काही इलाजच नसेल, अडचण असेल, तर तुम्ही परान्न घेऊ शकता. पण परान्न घेत असताना आपल्याला गायत्री मंत्र हा न चुकता म्हणायचा आहे. गायत्री मंत्राचे पठण म्हणजे गायत्री मंत्र तुम्ही जेवताना म्हणायचाच आहे, तरच आपल्या म्हणजे त्या अन्नातील जो काय आपल्या पोटात जाणार आहे ते दोष आपले कमी होतात. त्यामुळे परान्न एकतर घ्यायचंच नाही. आणि जर खूपच अडचण असेल, आपल्याला परान्न घ्यायचंच असेल, तर ते गायत्री मंत्र म्हणूनच आपल्याला परान्न घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण 11, 21, 51, 108 देखील गुरुवार करू शकता. आता याचं उद्यापन कसं करायचं आहे, आपण ज्यावेळेस 11 गुरुवार करतो त्यावेळेस आपल्याला उद्यापन कसं करायचं आहे, तर उद्यापनाच्या दिवशी आपण 11 मुलं 21 मुलं जेवायला घालू शकतो. मुलं म्हणजे मुलंच नाही, त्यामध्ये मुली जरी आल्या तरी घालू शकतो. आता तुम्ही म्हणसाल की नाही, इतकं आमची म्हणजे कॅपॅसिटी नाही 11, 21, तर तुम्ही एक मुलगा किंवा एक मुलगी देखील जेवायला घालू शकता. आणि ती पण परिस्थिती नसेल तर तुम्ही त्या गुरुवारी मंदिरात जाऊन दान करू शकता किंवा मंदिरात शिऱ्याचा प्रसाद घेऊन जाऊ शकता, केळी घेऊन जाऊ शकता, किंवा काही छोटीशी रक्कम तुमच्या यथाशक्ती जितकी तुम्हाला ती रक्कम द्यायची आहे ती रक्कम तुम्ही त्या मंदिरामध्ये दान करू शकता. आता अशा पद्धतीने आपण 11 गुरुवार 21 गुरुवार
किंवा 51 108 गुरुवारचं व्रत हे करू शकता. पण उद्यापन करताना जर आपल्याला म्हणजे कसं आहे, अन्नदानाला खूप महत्त्व आहे आणि एखादा मुलगा जरी जेवला, लहान मुलगा तुमच्या येताना शक्ती, तरी देखील उत्तम आहे. आणि नसेलच शक्य तरी तुम्ही मंदिरात जाऊन ते आपल्या येताना शक्ती तुम्हाला काय 11-21 रुपये ठेवायचे असेल तर मंदिरात ठेवू शकता, किंवा केळीचा प्रसाद नेऊ शकता, किंवा शिऱ्याचा प्रसाद देखील, किंवा गुरुदत्ताला स्वामींना मसाले भात खिचडी खूप आवडती त्याचा प्रसाद घेऊन जाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही व्रताचं उद्यापन करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला 11, 21, 51, 108 हे स्वामींचे गुरुवार करायचे आहे. आणि स्वामींचे गुरुवार करा, नक्की करा, कारण प्रचिती ही येतीच. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि हो सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.